नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता बघा, बीड पोलीस पाटील भरतीला या ठिकाणी पहा फक्त थोडे दिवस बाकी आहेत. 22 फेब्रुवारीला आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. बरोबर, आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. यासाठी फास्ट रिव्हिजनसाठी आपण पी-डी-एफ लॉन्च केली आहे. पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल बीडसाठी ही पी-डी-एफ तुम्हाला मिळणार आहे ₹249 ला बघा. ही पी-डी-एफ तुम्हाला घ्यायची असेल तर जो काही या ठिकाणी पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला ही सगळी पी-डी-एफ पाठवून देईल. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात. ज्यांच्या नावाने रेमन मॅगसेसे पुरस्कार दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो, ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपाईन्स. लक्षात ठेवा मित्रांनो, फिलिपाईन्स. आणि मित्रांनो, रेमन मॅगसेसे हा जो काही पुरस्कार आहे हा आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. आणि रेमन मॅगसेसे फाउंडेशनतर्फे आशिया खंडातील व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. आणि मित्रांनो, हे कोण होते? तर फिलिपाईनचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर आचार्य विनोबा भावे. लक्षात ठेवा, आचार्य विनोबा भावे हे पहिले व्यक्ती आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. पहिले भारतीय. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्टला असतो. तर 22 मार्चला कोणता दिवस असतो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जागतिक जल दिवस असतं पहा. बरोबर, जागतिक जल दिवस कधी असतो? 22 मार्चला असतो. समजलं, 22 मार्च. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, 3G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करतं? तर काय निर्देशित करतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर जी म्हणजे काय मित्रांनो? पार्लेजीचा जी नाही, तर या ठिकाणी 3G 4Gचा जी विचारलाय. जी म्हणजेच काय मित्रांनो? जनरेशन. लक्षात ठेवायचं आहे, जनरेशन. 3G म्हणजे काय मित्रांनो? या ठिकाणी थर्ड जनरेशन. समजलं. 4G म्हणजे अ, आता सध्या आपल्या सगळ्याकडे 4G पण आहे, 5G पण आहे पहा. समजलं. जी म्हणजे काय असतं? जनरेशन, नाही तर म्हणतात पार्लेजी नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलाची म्हणजे एस-आर-पी-एफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली होती? तर पुरंदर या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं, पुरंदर. कधी झाली होती? तर 1948 मध्ये याची स्थापना झाली होती. कधी? 1948 मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणताही अर्थविधेयक टिंबटिंबच्या सहीशिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. कोणतंही अर्थविधेयक टिंबटिंब यांच्या सहीशिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या. लक्षात ठेवायचं मित्रांनो, राष्ट्रपतींच्या सहीशिवाय या ठिकाणी मांडता येत नाही किंवा नाकारू शकत नाही. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती? तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, 5वी पंचवार्षिक योजनेचा काळ हा 1978 1974 ते 78 मित्रांनो लक्षात ठेवा. 74 ते 78 या काळामध्ये होता पहा. मित्रांनो, ही जी काही घोषणा आहे ही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. आणि 5वी पंचवार्षिक योजना ॲलन रुद्र आणि दुर्गाप्रसाद धर यांच्या प्रतिमानावर आधारलेली होती. तर मोजण्याजोगे दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत. अजून सुद्धा आपण हलगर्जीपणा सोडलेला नाही पहा. अतिशय चांगल्या जागा सुटलेल्या आहेत पहा. एवढ्या जागा बघा, या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत. आणि मित्रांनो, ह्या संधीचं सोनं करून घ्या. वेळ फार कमी आहे मित्रांनो. आणि बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केल्या आहेत मित्रांनो. सर्व विषयाच्या पी-डी-एफ मित्रांनो आपण तयार केल्या आहेत. तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा. आपण कसे प्रश्न बनवलेत पहा. आता मित्रांनो, पेपर सोपे येत नाही पहिल्यासारखे. आता पोलीस भरतीची जी काही लेवल असते त्यासारखाच थोडा-थोडा पेपर असतोय. सगळ्यांनी लक्ष द्या पहा. मित्रांनो, ₹249 कडे पाहू नका. ₹249 आपण कुठं पण गेलं तरी चक्कर जरी आणली एखाद्या ठिकाणी तरी पण उडून जातात. परंतु एकदा जर आपल्याला नोकरी लागली तर 100% याचा फायदा होणार आहे. कायमची भाकर आपली ही राहणार आहे पहा. गावातल्या गावात असणार आहे. आपल्याला कुठं बाहेर रूमचं भाडं द्यायचं नाही, काही नाही. गावातल्या गावात आपला जॉब आहे पहा. मित्रांनो, यासाठी 10,000 प्रश्न मिळणार आहेत. फोनपे, गुगल पे नंबर आपला 9325230840 आहे. मित्रांनो, ₹249 काहीच नाहीत. लवकरात लवकर पेमेंट करा आणि लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ तयार केलेली पहा. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, चालू घडामोडी सगळे विषय असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाकायची पहा. वेळ वाया घालवायचा नाही पहा. आता जे काही दिवस आहेत हे अभ्यासाचे दिवस आहेत पहा. एवढे 20 दिवस खाली मान घालून तुम्ही अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला बघा या ठिकाणी फायदा होईल. एक-एक मिनिटं व्हायला घालू नका पहा. मिनिटा-मिनिटाचा उपयोग करा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. कारण की जी काही शेवटची फाईट असते,
म्हणजे जे काही शेवटचा वेळ असतो, हा वर्षभर अभ्यासाला भारी पडत असतो. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करा. असं नाही का तुम्ही माझेच पी-डी-एफ घ्या, तुम्ही कोणते पण पी-डी-एफ घ्या, परंतु अभ्यास करा पहा. नक्कीच फायदा आपला होणार आहे पहा. कारण की ही वेळ अशी आहे, की ही वेळ वाया घालून काही उपयोग होणार नाही. जास्त काही सांगत नाही पहा. 10,000 प्रश्न भेटतील ₹249 ला. ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला टाकायचा. समजलं? गुलाबी क्रांती. पुढचा प्रश्न मित्रांनो, गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर गुलाबी क्रांती मित्रांनो, कोळंबी उत्पादन. मित्रांनो, ज्या काही क्रांती आहेत हे पण लक्षात ठेवा. गुलाबी क्रांती. दूध उत्पादनासाठी मित्रांनो श्वेत क्रांती, त्याला पांढरी क्रांती म्हणतात. टोमॅटो उत्पादनासाठी कोणती आहे? तर लाल क्रांती आहे. समजलं? आणि अंडे उत्पादनासाठी कोणती क्रांती आहे? तर चंदेरी. बघा, चंदेरी क्रांती बघा. नाही तर म्हणतात रुपेरी, ते गाणं नाही का रुपेरी, तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मला आठवना. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही आहे? तर जावा मित्रांनो. जावा ही एक भाषा आहे मित्रांनो. जावा ही ऑपरेटिंग सिस्टम नसून ती ऑपरेटिंग लँग्वेज आहे पहा. बाकी Android फोन मित्रांनो, जे काही आपल्यामध्ये ॲप्स आपण असं वापरतो, ते Androidमध्ये वापरतो. त्याच्यानंतर विंडोजसुद्धा ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज कुठं वापरली जाते? कॉम्प्युटरमध्ये. लिनक्ससुद्धा ही ऑपरेटिंग सिस्टम आहे बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनापासून चालू झालं होतं? असहकार आंदोलन. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे नागपूर. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, अकोल्यामधील दहीहंडा. अकोल्यातील दहीहंडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं बापूसाहेब सहस्रबुद्धे. ऑप्शन क्रमांक 4 बापूसाहेब सहस्रबुद्धे याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणतं आहे? तर प्रमुख कोणतं आहे? तर इचलकरंजीच मित्रांनो या ठिकाणी आपलं प्रमुख आहे पहा. इचलकरंजी कोणत्या ठिकाणी? तर कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे आणि ते हातमाग, लक्षात ठेवा मित्रांनो, हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. समजलं? इचलकरंजी. 12 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील कोणता विभाग हा पूर्व निजामाच्या राज्यामध्ये होता? कोणता विभाग हा पूर्व निजामाच्या राज्यात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, मराठवाडा आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे मराठवाडा. समजलं? मराठवाडा. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबरला काय म्हणतात, की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हैदराबादपासून वेगळा होऊन मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर नाशिक. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो ही वाहत नाही. तापी जिल ता तापी नदी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून वाहते? नंदुरबार, धुळे, जळगाव. लक्षात ठेवा, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून वाहते पहा. नेक्स्ट मित्रांनो, पांबन बेट हे कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? कोणतं पांबन बेट? तर भारत आणि श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि श्रीलंकामध्ये पहा. आणि या बेटाला रामेश्वरम बेट सुद्धा म्हणतात. पांबम हे बेट मित्रांनो तमिळनाडू राज्यामध्ये, राज्य कोणतं आहे? तर तमिळनाडू. लक्षात ठेवायचं आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारं मानसीराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मेघालय. ऑप्शन क्रमांक 1 मेघालय या राज्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं मित्रांनो. सर्वाधिक पावसाचं ठिकाण असणारं मावसीराम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये शिलाँग मित्रांनो मेघालयची राजधानी आहे. गारो, खासी आणि जैतिया डोंगररांगाचा या ठिकाणी समावेश होतो. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, 16 नंबरचा, वनस्पतीच्या टिंब प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो. दगडी कोळसा कसा तयार होतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कार्बनीकरण. ऑप्शन क्रमांक 3 कार्बनीकरण. नेक्स्ट आहे मित्रांनो, देशातील सर्वात मोठं सार्वजनिक सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? सर्वात मोठं सार्वजनिक सुविधा केंद्र धारावी या ठिकाणी उभारण्यात आलं नाही मित्रांनो. या सुविधा केंद्रामध्ये बघा 111 संडास म्हणजे शौचालय, त्याच्यानंतर मित्रांनो 8 स्नानगृहे आणि 10 कपडे धुण्याचे मशीन आहेत. या केंद्राची उभारणी हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीमार्फत करण्यात आलेली पहा. इंटरपोल हे काय आहे मित्रांनो? इंटरपोल. इंटरपोल मित्रांनो काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. समजलं? इंटरपोल द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली 1923 ला. कधी झाली? 1923 ला. याचं मुख्यालय कुठं आहे? तर फ्रान्समध्ये. नेक्स्ट मित्रांनो, केंद्राचे मंत्रिमंडळ हे टिंबटिंबला जबाबदार असतं. तर लोकसभेला बघा, लोकसभेला या ठिकाणी जबाबदार असतं पहा.
लोकसभेमध्ये बघा जे काही आपण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात बघा, लोकसभेमध्ये जे काही खासदार असतात ते जनतेचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेमध्ये जबाबदार असतात पहा. जिल्हा परिषदेच्या समित्यापैकी टिंब समिती सर्वात महत्त्वाची असते. तर स्थायी समिती ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, स्थायी समिती ही सर्वात महत्त्वाची असते पहा. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणत्या अखर्त्यात असतो? तर कोणत्या अखर्त्यामध्ये असतो? तर राज्यपाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. कलम 153 अनुसार किती? कलम 153 नुसार घटक राज्याचा संविधानिक प्रमुख. त्याच्यानंतर कलम 154 नुसार राज्यपालास कार्यकारी अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धरण असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? जिल्हा कोणता आहे पाणी पिकवणारा? तर मित्रांनो ठाणे ऑप्शन क्रमांक 3 ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे आहेत आणि या धरणामधूनच मुंबई उपनगराला या ठिकाणी पाणी पुरवलं जातं. नेक्स्ट आहे मित्रांनो, आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो आंबा घाट? तर आंबा लक्षात ठेवा, कोल्हापूर ते रत्नागिरी. रत्नागिरीचे आंबे एवढे लक्षात ठेवायचं, आंबे कुठे असतात? रत्नागिरी. मग कोल्हापूर रत्नागिरी लक्षात ठेवा. झिरो माईल स्टोन कोणत्या शहरामध्ये आहे? झिरो माईल स्टोन. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नागपूर. नागपूर मित्रांनो भारताचं मध्यवर्ती ठिकाणी आणि 0 मैलाचा दगड हे ब्रिटिशकालीन स्थापत्य सुद्धा आहे पहा. लक्षात ठेवा झिरो माईल स्टोन कुठे आहे? तर नागपूर. लक्षात ठेवायचं मित्रांनो नागपूर. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. जात नाही विचारलंय तर ओडिशामधून जात नाही. जात असणारे जर पाहिले तर गुजरात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा गुजरात. त्याच्यानंतर राजस्थान मित्रांनो, राजस्थान. मध्य प्रदेशमधून पण जातं, छत्तीसगडमधून जातं पहा. झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम एकूण 8 राज्यामधून जातं, परंतु ओडिशामधून जात नाही. म्हणून 8 राज्य पाठ असली पाहिजे आपली. समिती हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर मित्रांनो समिती हे कोणतंही सामान्य नाम आहे. लक्षात ठेवायचं पहा. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एक नाम दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. सामान्य नाम मित्रांनो त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरलं जातं. उदा कापड, पीठ, पाणी, सोने इत्यादी पहा. असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.